आगामी विधानसभा चुनाव की पार्श्वभूमि में जिला प्रशासन ने मतदाता सूची के संक्षिप्त में पुनर्निरीक्षण कार्यक्रम का ऐलान किया। इसके तहत बीएलओ मंगलवार से घर घर दस्तक देकर मतदाता सूची को अपडेट करेंगे। अतिरिक्त जिलाधिकारी तुषार डोमरे ने सोमवार को पत्र परिषद लेकर यह जानकारी दी। इस दौरान स्पष्ट किया कि लोकसभा चुनाव के दौरान सामने आई गई खामियों की शिकायत का निपटारा किया जाएगा। एक भी मतदाता अपने मत अधिकारी से वंचित नहीं होगा। डोमरे ने बताया कि यह कार्यक्रम 25 जून से 24 जुलाई के बीच 1 महीने तक क्रियान्वित होगा। येणाऱ्या आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांच्या अनुषंगाने तयारी आता सुरू करण्यात आलेली आहे। माननीय भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहीम आता मतदार यादी अचूक आणि निर्दोष करण्याच्या अनुषंगाने सुरू झालेली आहे। तिचा कार्यक्रम आता उद्यापासून सुरू होतो आहे। 25 जून 2024 पासून हा कार्यक्रम सुरू होईल। त्यानंतर साधारणतः महिनाभराच्या कालावधीत म्हणजे 24 जुलैपर्यंत आपण नमुना नंबर 6, 7 आणि 8 चे अर्ज भरून घेणार आहोत। ज्या मतदारांना त्यांची नावं मतदार यादीमध्ये नोंदवायची आहेत त्यांनी नमुना अर्ज 6 भरायचा आहे। ज्यांची नावं मतदार यादीतून वगळायची आहेत त्यांनी नमुना 7 भरायचा आहे आणि मतदार यादीमधल्या तपशिलाच्या अनुषंगाने काही दुरुस्त्या असतील तर त्याच्याबद्दल 8 नंबरचा नमुना अर्ज भरायचा आहे। ही प्रक्रिया 1 महिनाभरापर्यंत चालणार आहे आणि मग 6, 7, 8 चे जे फॉर्म्स आलेले आहेत या सगळ्या गोष्टींचा मतदार यादीमध्ये आपण इफेक्ट घेतल्यानंतर 25 जुलै 2024 ला आपण प्रारूप मतदार यादी म्हणजे ड्राफ्ट इलेक्टोरल रोल आपण पब्लिश करणार आहोत। हा ड्राफ्ट इलेक्टोरल रोल पब्लिश झाल्यानंतर 25/7 पासून 9/8 पर्यंत त्याच्यावरती दावे आणि हरकती आपण मागवणार आहोत। या दावे आणि हरकतींची पडताळणी या दरम्यानच्या कालावधीमध्ये केली जाणार आहे। 25/7 पासून 9/8 या कालावधीमध्ये माननीय मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य हे आपल्याला काही शनिवार आणि रविवारच्या तारखा कळवणार आहेत। त्याच्यामध्ये आपण विशेष शिबिरं घेणार आहोत। या विशेष शिबिरांमध्ये मतदारांची नोंदणी करणं या गोष्टीला आपलं त्या ठिकाणी प्राधान्य असणार आहे। त्याच्यानंतर 9/8/2024 पर्यंत आपण सगळे दावे आणि हरकती याच्याबद्दल अंतिम निर्णय घेणार आहोत आणि दावे हरकतींचा निर्णय घेतल्यानंतर 20 ऑगस्ट 2024 ला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे। त्यामुळे मतदारांना आवाहन आहे की या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेमध्ये मतदारांनी अधिकाधिक संख्येनं 24 जुलै या तारखेला ज्या मतदारांचं वय 18 वर्ष पूर्ण होत आहे त्यांनी अधिकाधिक संख्येनं याच्यामध्ये नोंदणी करावी आणि मतदार यादीचं आरोग्य म्हणजे हेल्थ ऑफ इलेक्टोरल रोल आपण जे म्हणतो की त्याच्यामध्ये सेक्स रेशोसुद्धा मेंटेन व्हावा। पुरुष मतदारांचं जे प्रमाण आहे तितकंच महिला मतदारांचं प्रमाणसुद्धा लोकसंख्येच्या प्रमाणात असलं पाहिजे। त्याच्यानंतर नवमतदार ज्यांनी आयुष्याची 18 वर्ष वयाची पूर्ण केलेली आहेत तर त्यांनी जास्तीत जास्त संख्येनं मतदार म्हणून नोंदणी करावी आणि मृत मतदारांचं प्रमाण हे त्याच्यामध्ये कमी असावं। अशा सगळ्या गोष्टींच्या काळजी घेऊन आपण ही मतदार यादी अचूक आणि निर्दोष करण्याचा प्रयत्न करतो आहोत। त्याचा भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार हा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेचा कार्यक्रम आहे।